ची सुरुवात नेमकी कशी करता येईल? सुरुवात तुम्ही साधे साधे आसन जसं ताडासन, वृक्षासन, गरुडासन असे काही छोटे छोटे आसन आहेत की त्या आसनांपासून तुम्ही करू शकता. त्यामध्ये उष्ट्रासन येतं. हा. मग आसन हे 5 प्रकारचे आहेत. म्हणजे 5 प्रकारात ते केले जातात. हा. त्यामध्ये उभं राहून आसन केले जातात. बसून म्हणजे पद्मासन आहे किंवा मंडूकासन हे बसून केले जातात. त्यानंतर पोटावर झोपून आसन केले जातात. पाठीवरच्या काही आसनं आहेत हा. आणि काही टोंगळ्यावरची आसनं आहेत. जसं हं. उष्ट्रासन टोंगळ्यावर उभं राहून केला जातो. हं. तर अशा प्रकारचे आसनं आहेत आणि हे आसन करून तुम्ही तुमचं शारीरिक आरोग्य सुधारू शकता. एकंदरीतच योगामध्ये योगिक शुद्धी क्रिया ही पण एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट नेमकी काय आहे? बघा, फक्त योगा करूनच तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही. योगासोबतच म्हणजे योगाही करावंच लागेल आणि योगासोबत तुम्हाला शुद्धी क्रिया ही तेवढीच महत्वाची आहे. शुद्धी क्रिया म्हणजे आपण रोज सकाळी आंघोळ करतो, पण कसं आंघोळ करतो? आपण बाहेरून आंघोळ करतो. हं. त्याच पद्धतीनं आतून आंघोळ करणे म्हणजे शुद्धी क्रिया. आता तुम्ही नाकाच्या एका नाकपुडीतून पाणी सोडाल आणि दुसऱ्या नाकपुडीतून ते बाहेर येईल, हं. म्हणजे ही झाली जलनीती. तसंच तुम्हाला सूत्र टाकायचं असतं, म्हणजे दोरी किंवा रबर असतं, ते तुम्हाला नाकातून सोडायचं असतं आणि तोंडातून काढायचं असतं. म्हणजे तुमचं जे आतले अंग आहेत, अंतरंग आहेत, ते साफ करण्याचं काम शुद्धिक्रिया करतं. यामध्ये नवली आहे, पोटाचे जर काही विकार असतील तर नवलीने तुम्ही दूर करू शकता. दंडधोती आहे, वस्त्रधोती आहे, बस्ती आहे. म्हणजे तुमचं जे पोटात काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुमचं पोट डेली साफ होत नसेल, अशा वेळेस तुम्हाला ते बस्ती करणं खूप गरजेचं आहे. कपालभाती आणि त्राटक, डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मस्तिष्क म्हणजे डोक्याचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठीही काही कपालभाती आणि त्राटक हे कामात पडतं. हा. मग अशा वेळेस जर हे तुम्ही शुद्धिक्रिया जर केल्यात तर तुम्हाला या सगळ्या आंतरंग म्हणजे आतून तुमची आंघोळ केल्यासारखं होईल. त्या व्यतिरिक्त योगामध्ये बंध, मुद्रा आणि प्राणायाम या देखील काही कन्सेप्ट आहेत. त्या नेमक्या कुठल्या आहेत? प्राणायाम मध्ये कसं असते बघा, प्राणायाम, बंध, मुद्रा ह्या ज्या गोष्टी आहेत यातूनही तुम्ही आरोग्य सुधारू शकता. दिनचर्येमध्ये जर तुम्ही नियमित जर हे सुरू केलं ना तर नक्कीच तुम्ही तुमच्या आजारातून मुक्त होऊ शकता. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बंध हे 3 प्रकारचे असतात. मूलबंध, उड्याण बंद, जालंधर बंद आणि या तिघांचा एकत्रित बंद होतो महाबंद. आता मूलबंद काय असतो की आपलं जे गुदाघर असतं त्याच्या जवळ आपला पाय ठेवायचा असतो आणि ते आकुंचन पावलं जातं. आकुंचन पावण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मूलबंध म्हटलं जातं आणि आपले जे काही त्या ठिकाणचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यामधून दूर होतात. उड्याण बंद जे आहे हे पोट जे आहे ते पाठीला टेकवण्याचा प्रयत्न केला जातो. बंद म्हणजे लॉक असतात. नसला लॉक करणे, पोटाला लॉक करणे आणि आपल्या गळ्याला लॉक करणे. म्हणजे आपलं जे हनवटी आहे ते आपल्या छातीला थोडंसं गळ्यापाशी लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून 3ही ठिकाणी बंद म्हणजे लॉक केले जातात. तुम्हाला श्वास घेण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि हे 3 बंद जर लावले तर मोठमोठे आजार यातून तुम्ही मुक्त होऊ शकता. मुद्रा जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल की भगवान गौतम बुद्धांचे जे काही मूर्त्या आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या मुद्रांमध्येच दिसतील. तर मुद्रांचं खूप